नमस्कार भक्त हो, आपले स्वागत आहे आपल्या अध्यात्मकथा या पवित्र चॅनलमध्ये. भक्त हो, शनिप्रदोष व्रत हे भगवान शिव आणि शनिदेव यांना प्रसन्न करणारे अत्यंत प्रभावी व्रत मानले जाते. श्री गुरुचरित्रामध्येही या व्रताचे अद्भुत महत्त्व सांगितले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनिप्रदोष व्रताची पवित्र कथा, या व्रताचे महत्त्व आणि हे व्रत केल्याने भक्तांच्या जीवनात कसे चमत्कार घडतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रदोषकाळ म्हणजे काय? हिंदू धर्मात प्रदोषकाळ अत्यंत पवित्र मानला जातो. सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरचा काळ म्हणजे प्रदोषकाळ. यावेळी भगवान शिवाची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते आणि जेव्हा हा प्रदोष शनिवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला शनिप्रदोष असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव दोघांची कृपा मिळते. श्री गुरुचरित्रातील कथा सुरू. प्राचीन काळी एका गावात अतिशय गरीब शिवभक्त स्त्री राहत होती. तिच्या आयुष्यात अनेक संकटे होती. घरात दारिद्र्य, अन्नाची कमतरता आणि सतत दुःख, पण तरीही तिचा भगवान शिवावरील विश्वास कधी कमी झाला नाही. ती स्त्री दर शनिवारी उपवास करत असे. प्रदोष काळात ती नदीवर जाऊन स्नान करी. मग भगवान शिवाचे पूजन करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असे. तिच्याकडे पूजा करण्यासाठी मोठे साहित्य नव्हते, ना सोनं ना महागडे फुलं, फक्त शुद्ध भक्ती आणि श्रद्धा होती. भगवान शिव प्रसन्न होतात. एक दिवस शनिप्रदोषच्या दिवशी ती अत्यंत भक्तिभावाने पूजा करत होती. तेव्हा भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले. कथेप्रमाणे भगवान शिवाने तिला दर्शन दिले आणि म्हणाले, हे भक्त, तुझी श्रद्धा आणि भक्ती पाहून आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. तुझे सर्व दुःख दूर होतील. भगवान शिवाच्या कृपेने त्या स्त्रीच्या आयुष्यात हळूहळू चमत्कार घडू लागले. घरातील दारिद्र्य दूर झाले, संकटे कमी झाली आणि तिच्या घरात सुख समृद्धी येऊ लागली. गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खरी भक्ती ही श्रीमंतीत नसते तर श्रद्धेमध्ये असते. शनिप्रदोष व्रत केल्याने शनी दोष कमी होतो, घरातील अडचणी दूर होतात, मानसिक शांती मिळते, आर्थिक समस्या कमी होते, भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर शक्य असल्यास उपवास करावा. संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करावी. शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. भक्त हो, जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा आणि भक्ती कधी सोडू नये. भगवान शिव आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच सोडत नाहीत. तर भक्त हो, ही होती श्री गुरुचरित्रामधील पवित्र शनिप्रदोष व्रत महिमा कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.